चला हो चला मित्रांनो, तर आता तुम्हाला लग्नातलं जे पॉकेट आले ते तर त्यातली शिल्लक तिकडे खोलले ते इथं आहेत 2-4. तर नावं आणि किती रुपये निघते त्यामध्ये बघू आपण आता. चला तर आज तुम्हाला सांगतो समधी इथं फॅमिली बघितलं का. तर प्रियंका पण म्हणते या एवढी माझ्या पुढे बसू नका, कारण मला भीती वाटते. 2 जण त्या खोलीत, 3 जण इकडं घरामागं काय थांबा, कारण आता ती हो का हातातनं तिच्या पडलंय. कुठे गेली ती? गेली का? कारण भीती रे एवढे या काही तुम्ही येत जा ना तिच्या पुढं. हा घाबरती ना ती. हा दोघं तोंड दाखव जावं तिला. दोघं तिघं गप करणं. एका 10 जण आल्या नाही बायको हापका बसायचा. हो का ही आता ती घरात ना आली आणि आपल्या गोंगारटा बघून हो हातात समधी भांडी टाकून लाटलं. मी म्हणलं का ग प्रियंका काय असं? ती म्हणली एवढी मला काय माहिती बाहेर बसल्यात. म्हणली सवय किती 3-4 माणसं फक्त बघायची. मग मी म्हणलं ए राणे तुम्ही 5-6 जण त्या खोलीत बसा, तुम्ही किचन मध्ये, दाजी तुम्ही घरामागे जाऊ. इथं फक्त 2-3 दिसू द्या तिला. ती आंबा आणल्यात आता रानातलं तिकडे आंब्याचं जाऊन वहिनीने. हे बारकी लेकर दिवसभर तुमच्या मागे लागतात. हा ठीक आहे. हा चला त्या पूजा आणि भैया पिऊ गेलेत नवरा नवरी बरोबर देवाला. तर ती त्यांच्या बरोबर जाते म्हणजे ती तिकडून गेले ती इकडून गेले तर देवासाठी. आणि आताच बांगड्यावाले काका पण येऊन गेले. तर बांगड्याचं सगळं पैसे हिशोब करून दिलं त्यांना. तर भरपूर अशा बांगड्या किती डझन झाल्या हो? किती डझन झाल्या? 120 बायांनी भरल्यात बांगड्या. 120 बायकांनी भरल्यात. पण अशा हातभर किती डझन झाल्या? आता ते बऱ्याच बायकांना अशा भरल्या बांगड्या. 2-2, 3-3 डझन, 4 डझन प्रमाणे बघ ना किती झाल्या. 500-600 डझन झाल्या. लय बांगड्या झाल्या. आणि म्हणजे भारी भरपूर अशा अपेक्षा पण नव्हती केली की इतक्या बायका बांगड्या भरत्यान म्हणून. हा भरपूर अशा बांगड्या भरल्या बायका. कालवा कर नका बायकोवाली माझी बाहेर. पातेला टाकून काळ हळदी कुकू लावताना हातपाय लाट कापत होतं त्याचं. चिडवत जाऊ. तसं नाही, मॅडमच्या हातात हळदी कुकाचं ताट होतं. मॅडम म्हणले ही बाया समजा लग्नातल्या बसलेल्या हजारी ते लावून हळदी कुकू. म्हणलं पहिल्या लाईनीतनं बाहेरच्या लाईनीतनं येऊस तर घामाघुमच व्हायचे. डायरेक्ट तसं दवाखान्यात न्यायला लागेल. 2-4 बाया आदू करेन डोळ्यात बोटं घालीन. म्हणलं कशाला तुम्ही घेण्यात देण्यात ते माझं झंझट लावताय. आणि एकुलती एक बायको माझी. आपल्याला पैसे दिले तर ही अशी बरीच पाकिट कुणी खुलली तिथं खोलली गेली. ही 3 गावल्यात किशात. आणि असं पण दिलं बिना पाकिटचं पण आयर दिलेत ना. भरपूर आयर आले बघा. एवढी 3 पाकिट हातात पडले दारूच्या खिशात राहिलेली. हे सारखाची का साईडला ही 3 पाकिट हातात पडलेली राहिले. तर हे आता आपण बघू. मेन महत्वाचं ना हे पाकिट आहे बघा. सतीश संजय हे तर दाखवायचं असतं. इथं ही पाकिट चुलतंय आमचं. बरं का मी काकींकडनं. कारण आहे ना दादा लग्नाला आलं नाही तर त्याच्यामुळे मी दादांवर रुसली होती. म्हणलं मला आयर पण नको तुमचा काहीच नको. तिथून आयर पाठवता. तिथं यायला काय झालं महत्वाचा दिवस कालचा होता. आलं नाही तर त्याच्यामुळे मी घेत नव्हते. काकींनी ह्याच्या हातात ठेवलं बळच आणि घ्या म्हणले असू द्या नंतर येतोय भेटीला. म्हणलं भेटीला येणं महत्वाचं नाही. आणि बरेच युट्यूब फॅनने तुम्हाला सांगितलं आम्हाला गिफ्ट पाठवायचं आयर पाठवायचं कसं पाठवू काय. पण आम्ही काय कोणालाच नका नाही म्हणून सांगितलं डायरेक्ट. सगळीजण लग्नाला पण उपस्थित राहिली. चांगलं लग्न झालं. तुम्ही बरं जास्त वेळ न घेता पहिले पॉकेट फोडून बघूया. सगळेजण आला त्याबद्दल आभार धन्यवाद सगळ्यांचे. हे पॉकेट दाजी हे राधू खोल. खोला प्रत्येकाचे एका हातून पॉकेट खोल. दुसरं ही खोल, तिसरं ही, चौथं म्हणाले. हा नाही बघू दे. हळू नोटस फाडून त्यांना अनुभव नाही. त्यांना वाटतं कॅडबरीच आहे त्या. पॅकिंग असा आहेर पाठवलेला आहे दादांनी. तर बघू आपण त्यामध्ये काय आहे ती काय पाठवलंय. तर हे खजिना किती आहे काय ही खोललेला आहे बघा खजिना. आणि हे 1 रुपया दाजी बघा. 2000 रुपये पाठवलेले आहेत. 2001 रुपये पाठवलेले आहेत. आमच्या मुंबई ना चुलताय हा सतीश संजय शिंदे ठाणे यांच्याकडून विश्वनाथ शिंदे यांना सप्रेम भेट 2000. म्हणजे आमच्याच वयाचं येतं ती पण सगळ्यात लहान येतं ना त्याच्यामुळं आम्ही दादाच बोलतो त्यांना. आणि भावावणीच समजतो. भावावणीच त्यांना प्रेम देतो आणि बोलतो. तर नाही आलं तरी आयर पाठवला. ओके शिंदे परिवाराकडून आभार.
2 दिवस अगोदरच होत्या, 2-3 दिवस अगोदरच होत्या त्या. आम्ही त्यांना काकी बोलत होतो. संजय त्या नाना गाणं ना म्हणलेल्या म्हणजे सतीश आहे ना, रुकवत हा सतीश संजय नाना आमचा हे संजय नाना गेल्या. दादाने पाठवलंय का हे? होय मग तुला इतकं कळलं नाही हा होय? संजू नाना संजू नाना आमचं वारलेलं आहेत म्हणजे हे पहिलं येऊन समजा लेकरांना हे लय जीव लावायचं पण आता दादाचा त्यांचं स्वभाव लय आवडायचा त्यांना. तर आता ते त्यांचा मुलगा म्हणजे दादा आमचा आणि त्यांची मम्मी याच्यात रीतिरिवाज चालू आहे. चला असं 3-4 दिवस होत्या काकी रुकवत भरताना नाही का गाणं म्हणलेल्या. चला दुसरं पॉकेट बघूया. मनालीकडे दे दुसरं पॉकेट. खाणे परिवार हा दे इकडं. पूर्ण परिवाराकडून. तर ही आहे भरत खाडे परिवार कल्याण यांच्याकडून सप्रेम भेट शिंदे परिवारास. तर दाजेल दिलेलं आहे असं पॉकेट. मनालीकडनं फोडायचं हा गुड्याकडे हा मनालीकडनं. मनाली येते पुढं. हा मनाली काढते. हाय का केला अपमान मम्मीने बघितलं पैसा फाड नको. थांबा फोडलेले आणि कपड्यांचा दाजीकडे आणि दे. ह्याचा पण आहे, भरपूर झालेला आहे आपल्याला भांड्यांचा. तर हिरकडे बघूया आपण किती आहे. 501 रुपया 501 रुपये दिलेले आहे आणि जरी लग्नाला नाही आलं तरी आपला आलते का परिवार होते की होय का सगळी लग्नाला होती. मग काय विशेष नाही तरी पण आपल्याला जाऊ द्या तरी आहेर दिला. चला इकडं ह्याच्यात आभार आहे ह्यांचं पण. तर तिसरं पाकिट आहे सुनील साबळे जिंती. असं दाखवायचं सुनील साळवे जिंते यांच्याकडून. साळवे कोणती का हे नाही हे दिलेलं आहे आपल्याला तर ही माझी मैत्रीण. खोल तू आता ह्यांचं जा. ही पोकळीचीच कामलीची. छकुली छकुली कडे बघ पण ही कोणी छकुली बघून आधी. माझ्या नावाची. सुनील साळवे जयंती अरे तुझी मैत्रीण नाही का ते तीच ना. हा ते पोकळीची मालकाचं नाव आहे का? सावळे माहिती आहे मला साळवे. तरी पॉकेट काढती छकुली छकुली काढ. केशवची बघा कन्या आहे. इथून काढा असं काय. विदर तर बघूया आपण त्यामध्ये काय आहेर दिलाय काय गिफ्ट सप्रेम भेट दिले लग्नाला येऊन पण पॉकेट द्या. लय पॉकेट होती कटाळा आला असता मित्रांनो तुम्हाला पण विषय काय तर ह्या जेवढे गवले तेवढेच इथं तुम्हाला दाखवत आहे. पैसे असं काय. थांब थांब आडवच फाडलंय. असं काय नाही आता त्याचं काय कसं तरी करलं तरी धरा. 251 रुपये आयर केलेला आहे त्यांनी लग्नाला उपस्थित देऊन सगळं 52 रुपये. तर सर्वांचा आभार आहे. बघा ही का नाही कृष्णा आणि हे नाही दुसरं तुला घरात दुसरं बरं चला आता बराच उशीर झालाय जास्त व्हिडिओ न घेता मी पहिले आंघोळीला जातो. हे समजे ऑल फॅमिली इकडे बसले मॅडम बसले तिकडे मॅडम चला मी येतो आता. मॅडमने माझ्यासाठी आहेर काय आणलाय? मॅडमने बाई मॅडमचं आहेर एवढं केलं की मॅडमनी सांगायचं नसतं ते सांगायचं नसतं का? मॅडमने ते मोठं होतं ग. केलं ना, सगळा रुखवत सोमवारला जिथल्या तिथं लावला बारकाईने लक्ष. हे मॅडम आणि राणी ह्यांनी रुकवत जो दिलेला आहे तुम्ही बघितला तो पूर्ण ह्यांनी करून दिलेला आहे राणीने आणि मॅडमने जे तुम्ही बघितला पूर्ण. आणि त्यांचं 2 दिवस झालं राणी 2-3 दिवस आमच्या बरोबर मॅडम पण आल्या वेळात वेळ काढून तुम्हाला सांगतो त्यांनी त्यांची एवढी मोठी कामधंदा सोडून किंवा तिने पाकिट खोललं नाही कर एक पाकिट तयार आणि दे आता. बरं थांबा थोडी वेळ थांबा. दुसरं बघतो कुठं आहे का पाकिट बर तर रुकवत ही मॅडमने देऊन तुम्हाला सांगतो सहकार्य केले. नवरी बरोबर 2 दिवस गेलते अगोदरच आदल्या दिवशी तिथं राहिल्या हे केलं अजून पण फॅमिलीतले नेंबर. हा चला काय म्हणतात ही होय हे ठेवलं हे धरावं तुमच्या हवाले. काय पॉकेट आपाकडे गेल्या त्याचा विषय येत नसतं इकडं काय. असू दे. तर आपल्याला काय म्हणायचं होतं आपण मग बरोबर आहे आपाच्या मनाने. आता ही घर गच्च भरलेलं आहे. सगळे माझ्यापाशी आले. कोमल वहिनी सुद्धा दमानी दमानी कोमल वहिनी सुद्धा ना. कोमल वहिनीने स्वयंपाकापासून ते उठले नाहीत. दोन भांडी स्वयंपाकापासून ते हा आल्यापासून मी बघितलं त्यांचं. दीर जाऊ दे पण काल लग्न लागलं ना सुद्धा गेल्या डायरेक्ट इकडे आल्या माझ्या बरोबर. ही सगळी आहेत म्हणून आता मी हसून खेळून. आणि आमच्या मीनाक्षी वहिनी तर इष्टीत उतरल्या असं म्हणल्या पातीला कुठे धुणं कुठे आणि ती झाडू कुठे म्हणलं पाणी तर पिया सरबत तरी नाही ती धुणं कुठे मला कर्मा नाही म्हणली. काय करावं. अरे आमच्या राणीने तुम्हाला सांगतो समजा मेहंदी काढायचं नटवायचं ही सहकार्य घेतलंय. हो समजा समद्यांना नटल त्याने
तुम्हाला माहित आहे मला सुद्धा टचअप मारला काल तिने तेवढ्या वेळेत वेळ काढून तिने तिला काळजी समजायची माहिती आहे मेहंद्या फिंद्या समजा हिने काढल्या त्या नवरीच्या पुरीच्या ही राणीने काढलेल्या प्रियंकाच्या हातात सुद्धा प्रियंका राहिली होती माझी बायको कोणाला ध्यानात सुद्धा नाही राणीने उठवलं आणि तिला मेहंदी काढली माहिती का काढली तिने राणीने तेवढं हे केलं ते मी कंबर चोळून देतो तुडून देतो झोपते का चल लवकर हा बिचारी बसून बसून 3 दिवस झाले बसली मेहंद्या काढते कशाला जात आहे त्यांना लय असतात लय काम धंदे त्यांचं मॅडमने रुकवत आणलेला आहे ना 1 नंबर रुपये एक वस्तू त्यातले पदार्थ खाऊन बघितला एकदम मॅडम आता आपल्याला रुकवत लागला ना तिथनं जाण्याचं बरं का काय पण लागू द्या आणि घरी खायला सुद्धा आपण तिथनं आणू कुरवड्या ते काय काय होतं ते बरंच सामान होतं त्यांचं मी विचारलं तर मला टेन्शन घेऊ नका ताई तुम्ही केलं व्यवस्थित तुम्ही रुपया ती लय महत्वाचं असतं ती ईशाचा वाटा आहे ती करायला वेळ गेला असता किती तुमचा मॅडम ऐका की आपल्याला खायला घरी खाण्यासाठी तिथनं आणायचंय थांबा की नाही मी सांगितलंय आणि तुझं काय लाईव्ह मध्ये दाखवते हिचं बघा मग ऐकून घ्या तुम्ही प्रियंका काय करते होय लगा आमच्या तर आंघोळ्या व्हायच्या तर तर स्वयंपाक संपला म्हणते ही हा काय झालं आपले मॅडम आपल्या फॅमिलीतले नाही घेतलं की होत नाही काहीतरी मॅडमने आयर दिलाय पण ताईची आठवण आहे का मॅडमने काय दिलं आयर ते महत्वाचं आहे ना ते आयरापेक्षा माणूस महत्वाचं उपस्थित राहणं ही लय गरजेचं नवरी बरोबर जायचं ही मॅडमने 2-3 नकलेस काय आणलं होतं पुरीला घालाय हे दिलं प्रियंकाच्या गळ्यात दिलं घालायला हे ते मॅडमचंच होतं समजा डब्बाच घेऊन आल ते समध्या घ्यायला लागलो होतं प्रियंकाला मी घेऊन दिलं नाही म्हणल्या माझ्याकडे लय जोडा आणल्यात त्यांची स्कूटी माहितीये का समधीकडे फिरती स्कूटी त्यांची लग्नात तिकडे आणली होती काय पाहिजे अजून चला नाही स्कूटी भारी मला घेऊन जाणार आहे प्रियंका माझ्या बाब्या चला तर मित्रांनो थांबतो इथं आंघोळीला चाललो आता मी माझं पाणी तापतं इथं